कर्जमाफी तर आता 7-7 वर्ष झाले. तरी स्वतःच्या पोटापुरतं पिकवायला लागल. 10,000 गेली होती. कापूस 12,000 गेला होता. आपल्याला कसं तरी परवडत होतं खर्च करायले. हो हो. आता ते सर्व काही सोयीचं राहिलं नाही ना. खर्च करावं काही उरलं नाही तर आम्हाला काय विनाकारण करावं का आम्हाला? आम्हाला तेच तर आहे. आपण जगाचं पोट भरायचं ना, हे लेखाचे आपले पोट वाढवायचे. हा. असा विषय आहे. आपलं पोट कमी करा, हा. सावकाराचे पोट भरा, तुमच्या कृषी केंद्रावाल्याचे पोट भरा, हा. हे सरकारचे पोट भरा मत देऊ. जीएसटी मधून सरकारचे पोट भरा. जीएसटी भरते ना. प्रत्येक शेतकरी 18,000 लाखावरचे भरते. हा. सामान्यातल्या सामान्य शेतकरी जो काही खत खरेदी करते, किमान शेतकरी लहान असेल तरी शेतकरी लाखाचं खत घेतेच ना वर्षभरात. हो हो हो. एका लाखाच्या माग 18,000 टॅक्स भरते शेतकरी. हा. तर तेवढं सर्व काय करूनही शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळत नाही. कर्जमाफी तर आता 7-7 वर्ष झाले ना. हो. अद्यापही झाली नाही. जे पात्र शेतकरी होते ते. नाही झाली. मग आमच्या गावात सुद्धा झाली. मग याची मेट्रो कशी शांक्शन होते? हा. मोठे मोठे ब्रिज कसे यायले पैसे राहते ब्रिज बांधाले? हो. कोणी आंदोलन केलं का शेतकऱ्यांना का आम्हाला रस्ता पाहिजे, ब्रिज पाहिजे, मेट्रो पाहिजे? नाही. मग हे तरी तर ते त्याले पैसे पुरवता येते, पण शेतकऱ्याला 2 लाख कर्जमाफी करायला यायले बैठका घ्या लागते. याच्या बजेटवर ताण येते. हो. जसे काय लेखाचे घरूनच देते. हो. असा कारभार आहे सरकारचा. मोदी साहेब आले होते आमच्या जिल्ह्यात काल. असं का? हा. चंद्रपूर. चंद्रपूर लोकसभा उमेदवार निवडून द्या. आम्ही हो. तुमच्या बोकांडीवर बसतो. तुम्ही हो. आम्हाला निवडून द्या. हो. असं आहे मोदी साहेबाचं काम. हो. कास्तकार मेला तरी बेत तर नेता जिवंत राहिला पाहिजे, असं कारभार आहे. या वर्षी तर लयच मातीत घातला शेतकरी. मातीत म्हणजे मागच्या वर्षीपासून चालू आहे ना. भाव पूर्ण वरत आलेले खालतं नेले ना. काही यायले काही कारण नाही ना. यायचं कसं आहे, जो खाणारा व्यक्ती आहे त्याचा विचार करते हा. हो. खाणाऱ्या व्यक्तीचे मत जास्त पर्सेंट आहे, हा. पिकवणाऱ्याचे कमी आहे. हा. तर पिकवणाऱ्याचा विचार करण्यापेक्षा यांना मत जास्त कोणाचं भेटते? खाणारवाल्याचं. हा. हा. तर आमच्या जर इथं आता सध्या शेणखत टाकणं चालू आहे. हा तर इथं 2-4 लोक असे आहे की त्याच्याकडे शेती नाही, म्हणते आमचं शेणखत घ्या. हा शेतकरी म्हणते कोणी घेणार नाही म्हणून आम्ही आमच्या वरात टाकून आलो, ना तर आम्ही विकायला तयार आहोत. ना, बरोबर आहे ना. आम्ही घेणारच नाही म्हणे एक टाली. ते म्हणे कमी भावात. हा हा त्याला तर आम्हाला ते ट्रॅक्टरचे ते भरणाऱ्याचेच पैसे नाही आमच्याकडे, हो ना पकडणाऱ्याचे. हो ना हो ना. तर 2 जण आता वापस गेले इथून. हो का? इथं कमीत कमी 5-6 शेतकरी आहे, त्यातला एकही नाही म्हणे की बा पाहायला येतो तुझ्या शेणखत. हो ना. इथं आम्ही 4-5 जण आहोत. म्हणे बा मी कमी भावात देतो, आता चालू आहे ट्रॅक्टर तर घेऊन जा. हा हा आम्हाला खर्चाले पैसे दे, तुम्हाला शेणखत तुमच्या खताबरोबर घेऊन जा. तुमच्या 2 टाल्या असतात, आमच्या 2 टाल्या न्या. हा. आम्ही म्हटलं नाही, आम्ही घेतच नाही. कायले विनाकारण तुम्हाला, तुम्ही एवढी कुठे पहा. हो. एवढी दयनीय अवस्था आणून ठेवली आहे सरकारनं एवढी. कास्तकाराला. हा, ₹1000 ट्रॉलीनं शेणखत भेटते तर आम्ही घ्यायला तयार नाही, घेता येत नाही आम्हाला. हा. आता त्याचं उत्पन्नच निघत नाही, तर आता का करून शेतकरी कुठं कुठं मातीत घालणार आहे पैसे? आता काहीच नाही उरलं. खरं सांगायचं म्हणजे उरलं नाही यावर्षी. तर टालीवाल्याला पैसे कुठून द्यायचे, पकडणाऱ्याला कुठून द्यायचे, भरणाऱ्याला कुठून द्यायचे? मग बरोबर आहे ना. हा. हो ना. सोनं आहे तुमचं, पण आमच्या कामी नाही ना. हो हो. हा. असं आहे असं आहे. सरकारचं काम. सरकार शेतकऱ्याला मातीत घातल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी मातीत गेला तवाच देशही चालते आणि शेतकरी सरकारी चालते. ज्या दिवशी शेतकरी स्वतःच्या पोटापुरतं पिकवायला लागल, हा. त्या वर्षी शेतकऱ्याची हे जे काय देशाची व्यवस्था आहे शासकीय, ते जाग्यावर येईल. हो. बरोबर. तोपर्यंत काही यायले पर्याय ना. आता नाही. संसदेमध्ये शेतकऱ्याच्या भावाविषयी बोलणारा एकही खासदार नाही. हे लेखाचे कास्तकाराचे मत घेऊन येते का नाही येत झालं, काही समजत नाही यायचं. नाही नाही, शेतकऱ्याला काय समजते, म्हणते ऐन वेळेवर मतदान करून मोकळे होते. आताच पार घरा फाटतवरी बोंबलते 19 तारखेवर. हो. आमचं तुमचंच लेकरू आहे, शेतकऱ्याचं लेकरू आहे ना, गरीबाचं लेकरू आहे. तुमचं हे करू ते करू, सत्तेत आल्यावर हे काही नाही करू म्हणते, आमचंच पोट भरू म्हणते. हो. काय कारभार. बरोबर. हे काय बोला.
हॅलो बोला साहेब.